नमस्कार, मी संतोष जाधव। आज लोकशक्ती TV1 यूट्यूब चॅनल या चॅनलचे सुरुवात करणारे तरुण निवृत्ती मंडलिक संदीप व विशाल यांचं स्वागत व अभिनंदन करतो आणि त्यांनी दिलेला विषय तरुणांसाठी शिक्षण आणि नोकरीतील संधी या विषयावरती माझे विचार मी व्यक्त करत आहे। सर्व विद्यार्थी मित्र आणि पालकांना माझा नमस्कार। आज आपण शिक्षण आणि नोकरीतील संधी याविषयी माहिती घेणार आहोत। शिक्षण म्हणजे काय हे आपल्याला कळाल्याशिवाय त्याचं महत्त्व लक्षात येणार नाही। या शिक्षणाची साधी आणि सरळ व्याख्या म्हणजे शिक्षण ही जीवन जगण्याची कला होय अशी मला करावीशी वाटते। या शिक्षणाची माहिती घेत असताना आपण प्राचीन कालखंडामध्ये कशा प्रकारचं शिक्षण होतं हे जाणून घेऊयात। प्राचीन कालखंडात शिक्षणामध्ये गुरुकुल पद्धती होती। विद्यार्थ्याला गुरुगृही जाऊन शिक्षण घ्यावं लागत होतं। गुरुकुल पद्धतीत विद्यार्थी शिस्तप्रिय, नम्र व कृतिशील पद्धतीने वागत होता। मानवी जीवन सर्वसाधारणपणे 100 वर्षाचं आयुष्य असं गृहीत धरलेलं होतं। त्यानुसार समाजामध्ये आश्रम पद्धती अस्तित्वात आली होती। त्या 4 आश्रमामध्ये ब्रह्मचार्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम अशी सर्वसाधारण विभागणी होती। या प्रत्येक आश्रमामध्ये 25 वर्ष गृहीत धरलेली होती। ह्या पहिल्या 25 वर्षामध्ये ब्रह्मचार्य आश्रमाचं पालन केलं जात असतं। या ब्रह्मचार्य आश्रमामध्येच मुलांना शिक्षण देण्याचं काम केलं जात होतं। पण हे शिक्षण दिलं जात असताना समाजातील चातुर्वर्ण व्यवस्था जी होती त्या चातुर्वर्ण व्यवस्थेमधील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यापैकी ब्राह्मण वर्णातील मुलांनाच आणि त्याचबरोबर क्षत्रिय व वैश्य वर्णातील मुलांना शिक्षण मिळत होतं। शिक्षणाच्या माध्यमातून वेद अध्ययन, वेद पठण, सदाचारण अशा प्रकारचे शिक्षण दिलं जात होतं। अपवादात्मक परिस्थितीमध्ये एकलव्यासारख्या एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षण घेण्याची संधी मिळाली होती, ती सुद्धा गुरु विनाचं शिक्षण होतं। तसेच स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता। मैत्री, गार्गी, लोपामुद्रा अशी काही मोजकी उदाहरणं सोडली तर स्त्रिया सुद्धा शिक्षणापासून वंचित होत्या। असे असले तरी सामाजिक व्यवस्था सुरळीत चाललेली आपल्याला पाहायला भेटते। नंतरच्या काळात मात्र त्यामध्ये बदल झाला। मनुस्मृतीनंतर शूद्र व स्त्रियांवर त्यांचे जीवन जगण्यावरती बंधने आलेली दिसतात। असं जरी असलं तरी शिक्षणाच्या बाबतीत विचार करत असताना प्राचीन भारतामध्ये नालंदा, विक्रमशिला, तक्षशिला ही जगविख्यात विद्यापीठं नावारूपाला आलेली होती। या विद्यापीठांमधून वेगवेगळ्या देशातील लोक शिक्षण घेण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी वास्तव्यासाठी येत होते। अशा प्रकारची ही प्राचीन कालखंडातील शिक्षण व्यवस्था। आता आपण मध्ययुगीन कालखंडामधील परिस्थितीबद्दल थोडासा आढावा घेऊयात। मध्ययुगीन कालखंडात मुस्लिमांची आक्रमणं होत असल्यामुळे सातत्यानं भारतामधील अस्थिर परिस्थिती आणि वेगवेगळ्या भागामध्ये असणारी राजेशाही, ह्या राजेशाहीमुळे त्या राज्यांमध्ये तेथील राजाचे नियम आणि तेथील परिस्थिती वेगळी होती। मध्ययुगीन कालखंडात राजदरबारातील मुलांच्या शिक्षणाची सोय केली जात असे।
तसेच सरदार, वतनदार किंवा काही श्रीमंत घराण्यातील लोक आपल्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करत होते. शिक्षणात वाचन, पाठांतर, जुजबी, आकडेमोड या प्रकारचं शिक्षण दिलं जात होतं. त्याच वेळेस मैदानी खेळ, कुस्ती, धनुर्विद्या, दांडपट्टा चालविणे एवढ्यापुरतं हे लष्कराशी संबंधित असणारं शिक्षण सुद्धा दिलं जात होतं. समाजात असणाऱ्या हुशार व्यक्तींची निवड राजदरबारामध्ये केली जात असे. त्यापैकीच एक उदाहरण म्हणजे अकबराच्या दरबारात असणारे बिरबल यांचं हे उदाहरण. या काळात पाठांतरावरती भर दिला जात होता आणि त्याचप्रमाणे प्राचीन कालखंडातील स्त्री आणि शूद्र यांना जसं शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलं होतं त्या परिस्थितीमध्ये विशेष बदल झालेला आपल्याला पाहायला भेटत नाही. आता आपण आधुनिक कालखंडाविषयी माहिती घेऊयात. आधुनिक कालखंडामध्ये भारतामध्ये ब्रिटिशांनी आपली सत्ता प्रस्थापित केली आणि सत्ता प्रस्थापित केल्यानंतर येथील राज्यकारभार सांभाळण्यासाठी किंवा प्रशासन चालवण्यासाठी त्यांना अधिकारी किंवा सेवक हवे होते, नोकरदार हवे होते. अशा नोकरदारांची निर्मिती करता यावी किंवा आपल्याला प्रशासनात सहकार्य व्हावं म्हणून ब्रिटिशांनी काय केलं, भारतामध्ये ही शिक्षण पद्धतीत बदल करण्याचा प्रयत्न केला. आता कोणता बदल केला त्यांनी, तर त्यावेळेस प्रश्न असा उपस्थित झाला, भारतीयांना जे शिक्षण दिलं जाणार आहे ते शिक्षण इंग्रजी माध्यमातून द्यावं की स्थानिक भाषातून द्यावं, हा प्रश्न उपस्थित झालेला होता. हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्याच्यावरती तोडगा काढून भारतीयांना जर इंग्रजी माध्यमाचं शिक्षण दिलं तर ते अधिक चांगलं होईल असा विचार करण्यात आला आणि त्यानुसार लॉर्ड मेकॉले नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने काय केलं, तर भारतामध्ये फिल्टरेशन थेरी म्हणजेच काय, तर पाझर सिद्धांत शिक्षणासाठी लागू केला. तो म्हणजे काय, तर वरच्या स्तरातील मडक्यामध्ये पाणी टाकल्यानंतर ते आपोआप पाझरत खालच्या स्तरापर्यंत जाईल अशी त्या पाठीमागची भूमिका होती. विचार करायला भाग पडतं. 1835 साली अस्तित्वात आलेला हा इंग्रजी शिक्षणाचा पाझर सिद्धांत आजही आपल्यापर्यंत तो इंग्रजी शिक्षण पाझरू शकलेलं नाही, याच्यावरती आपण विचार करण्याची गरज आहे. का बरं पाझरू शकलं नाही, का बरं ते आपल्यापर्यंत येऊ शकलं नाही, हे आपल्याला पाहावं लागेल. का तर त्या शिक्षणाकडे बघण्याची जी आपली दृष्टी आहे ती दृष्टी आपण बदलू शकलेलो नाही. ब्रिटिशांनी काय केलं होतं इथं की भारतीयांच्या बाबतीत भारतीयांना फक्त नोकरीवरती राबवून घेता यावं याच दृष्टीनं भारतीयांना शिक्षण दिलं जात होतं. कारकुनांचा वर्ग त्यांना इथे निर्माण करावायचा होता. त्यांना येथून इनोव्हेटिव्ह काही कल्पना घेऊन तयार होणारा तरुण अपेक्षित नव्हता. याचा अर्थ भारतीयांकडे काय बुद्धी नव्हती असा नाही किंवा आजही बुद्धी नाही असा भाग नाही. मात्र काय होतंय पहा की आपल्याकडे असणारी बुद्धी, तिच्यावरती ठेवावा लागणारा विश्वास किंवा ती सिद्ध करण्यासाठी घ्यावं लागणारं कष्ट आणि आपली समाज व्यवस्था याची सांगड आपल्याला घालावी लागेल. जर आपण ही सांगड घातली नाही तर जसं आपण ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये जी परिस्थिती चाललेली होती त्या परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. पुन्हा मी आता ब्रिटिशांच्या ह्या शिक्षण व्यवस्थेकडे येतो. ब्रिटिशांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण द्यावं अशी व्यवस्था सुरू केल्यानंतर भारतीय सुशिक्षित तरुण शिक्षण घेऊन पाश्चिमात्यांचं साहित्य, बुद्धिवाद, विज्ञान, वस्तुनिष्ठता या गोष्टींचा अभ्यास करू लागला. हा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की भारतात आलेल्या या दयनीय अवस्थेची कारणं ही लोक शोधू लागली, हा तरुण वर्ग शोधू लागला. त्यातूनच सामाजिक व धार्मिक सुधारणा होणं महत्वाचं आहे याची जाणीव ह्या तरुण वर्गाला झाली. आता सामाजिक आणि धार्मिक सुधारणा का होणं गरजेचं होतं, तर फक्त शिक्षण घेऊन अक्षराची ओळख होऊन चालणार नव्हतं, तर येथील तरुणांना, येथील समाजातील लोकांना शहाणपण मिळावं यासाठी
ह्या तरुणांची धडपड सुरू झाली. सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी करावायच्या असतील किंवा सुधारणांसाठी प्रयत्न करायचे असतील तर शिक्षण हा महत्त्वपूर्ण घटक होता. म्हणूनच शिक्षणावरती लक्ष द्यायला ह्या सुशिक्षित मध्यम वर्गानं सुरुवात केली. शिक्षणाशिवाय समाज शहाणा होऊ शकणार नाही हे ह्या तरुणांना कळालं. त्यामुळेच अनेक समाजसुधारकांनी शैक्षणिक कार्य हाती घेतलं. त्यामध्ये प्रामुख्याने महात्मा ज्योतिराव फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर कर्मवीर बाहुराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख अशी अनेक नावे आपणाला घेता येतील. या समाजसुधारकांनी आपल्या समाजसुधारणांच्या कार्याबरोबरच सरकारी स्तरांवरून सुद्धा शिक्षणासाठी प्रयत्न चालू करावेत यासाठी प्रयत्न केले होते. आणि आजही सरकारी स्तरावरून सुद्धा आता आपण हा विचार करायला हवा आहे की इतक्या कठीण परिस्थितीतून या महापुरुषांनी हे शिक्षण आपल्यापर्यंत आणून पोहोचवलेलं आहे. महापुरुषांच्या कष्टामुळेच शिक्षण आज सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या दारापर्यंत येऊन पोहोचलंय. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाचं महत्त्व समजून देत असताना लिहिलं आहे, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे शिक्षणाचं मानवी जीवनामध्ये असणारं महत्त्व महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे. त्याचबरोबर कर्मवीर बाहुराव पाटील यांचं स्वप्न होतं शिक्षणाची गंगा ही खेड्यापाड्यातील तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे. हे सर्व आपण वाचतो, ऐकतो, मात्र शिक्षणाचं महत्त्व नेमकं काय आहे हे आपल्या लक्षात येत नाही. या शिक्षणातून आपल्यापर्यंत श्रम प्रतिष्ठेच्या मूल्याचं जतन व संवर्धन करण्याची गरज कशी असते हे कर्मवीर बाहुराव पाटील यांनी कमवा व शिका या योजनेच्या माध्यमातून आपल्याला त्याचा धडाच घालून दिलेला आहे. शिवाय शिक्षणाच्या माध्यमातून नैतिक मूल्यांची जोपासना करता येत असते. प्रामाणिकपणा, जबाबदारी, कृतज्ञता, आदर, विवेक ही जी सर्व मूल्य आहेत ना, नैतिक मूल्य, याचं महत्त्व जर विद्यार्थ्यांना समजलं आणि त्या पद्धतीनं विद्यार्थी आपलं जीवन जगायला लागला तर नक्कीच त्याचं जीवन यशस्वी होण्यासाठी ह्या रचनात्मक व्यवस्थेमध्ये कार्य पूर्ण होऊ शकेल. त्या माध्यमातूनच तो आपल्या जीवनाची जडणघडण करू शकेल. या शिक्षणाची माहिती घेत असताना आज मी आपल्याला ह्या शिक्षणामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या टप्प्यांविषयीचा थोडंसं विस्तारानं माहिती देत आहे. आपण शिक्षण घेत असताना सर्वसाधारणपणे 1ली ते 4थी हे पूर्व प्राथमिक स्तरावरचं शिक्षण पूर्ण करतो. नंतर 5वी ते 7वी पर्यंत हे उच्च प्राथमिक स्तरावरचं शिक्षण असतं आणि मग माध्यमिक शिक्षण 8वी ते 10वी पर्यंत पूर्ण करतो आणि 10वी नंतर शिक्षणाची विभागणी किंवा शिक्षणाच्या वेगवेगळ्या शाखा निर्माण होतात. त्या शाखांमध्ये कला, विज्ञान व वाणिज्य आणि त्याच जोडीला 10वी नंतरचे असणारे इंजिनिअरिंगचे डिप्लोमा असतील किंवा ॲग्रिकल्चरशी संबंधित असणारे डिप्लोमा म्हणजे पदविकाचं शिक्षण आपल्याला घेता येतं. आता जे विद्यार्थी 11वी ते 12वी म्हणजे उच्च माध्यमिकचं शिक्षण पूर्ण करतात हे विद्यार्थी पुन्हा पुढे पदवीला प्रवेश घेतात. त्यामध्ये FY ते TY पर्यंतची पदवी कला, वाणिज्य, विज्ञान, इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या शाखांमधून हे विद्यार्थी आपल्या पदवीचं शिक्षण पूर्ण करत असतात. पदवीच्या शिक्षणानंतर पुढं पदव्युत्तर शिक्षण असतं. MA, MCOM, MSc, MD
एमटेक अशा वेगवेगळ्या पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी सुद्धा उपलब्ध आहेत. तर आता हे फक्त शिक्षण घेऊन चालेल का, किंवा हे शिक्षणातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी हाताशी येतील का, तर निश्चितच नाही. मग हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येक शिक्षणाच्या टप्प्यावरती येणारी जी संधी आहे ती संधी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे 10वी नंतरच्या शिक्षणानंतर मिळणारी आपल्याला जी संधी आहे तो. कुठं कुठं जाता येतं आपल्याला 10वीच्या शिक्षणानंतर, तर सैन्यामध्ये भरती होता येतं, ITIचा एखादा कोर्स करून, किंवा ॲग्रीचा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा कंप्लीट केल्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सुद्धा आपल्याला नोकरी उपलब्ध होऊ शकते, किंवा आपण छोटा मोठा आपल्या ITIच्या माध्यमातून एखादा व्यवसाय पूर्ण करू शकतो किंवा व्यवसाय सुरू करू शकतो. 10वी नंतर कोणत्या संधी ह्या संधी आहेत, तर 12वी नंतर कोणत्या संधी आहेत आपल्याला, तर 12वी नंतर सुद्धा पोलीस भरतीसाठी जाता येतं, SRPF मध्ये भरती होता येतं, CRPF मध्ये भरती होता येतं, सैन्य दल तसेच खाजगी व सरकारी संस्थांमध्ये आपल्याला काय करता येतं, क्लर्क पदावरची नोकरी मिळवता येते. आता ही नोकरी मिळवत असताना शिक्षण आणि नोकरी ह्या दोन्हीची ज्यावेळेस आपण सांगड घालतो त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की फक्त पदवी मिळवून किंवा प्रमाणपत्र मिळवून चालणार नाही, तर त्या क्षेत्रातलं आपल्याला ज्ञान मिळावं किंवा त्याची माहिती व्हावी. जी माहिती ज्या ठिकाणी आपण नोकरीला लागणार आहोत त्या संस्थेला किंवा सरकारी कार्यालयाला तिचा उपयोग होईल, हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. मग तो उद्देश पूर्ण करावायचा असेल तर जो कोर्स आपण पूर्ण करणार आहोत त्या कोर्सला अगदी मनापासून जीव लावून कष्ट करून त्याचं ज्ञान आत्मसात करणं गरजेचं असतं. अर्थात तसं जर आपण केलं तर आपल्याला त्या क्षेत्रातील नोकऱ्या मिळू शकतात. हे झालं 12वी नंतरचं. आता पदवी नंतर काय, तसं पाहायला गेलं वास्तविक 12वी नंतर पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचीच किंवा युवकांचीच खऱ्या अर्थानं जडणघडण होण्यासाठी किंवा आपलं आयुष्य यशस्वी करण्यासाठी त्यांच्यामध्ये क्षमता येत असतात आणि त्या क्षमता आपल्याला पुढं नेण्याचा प्रयत्न करत असतात. आता ह्या क्षमता कोणत्या येत आहेत पदवीनंतर, तर मुळातच त्या विद्यार्थ्यांची समज वाढते, आकलनाची क्षमता वाढते आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर तो विद्यार्थी आपल्या आयुष्याच्या जडणघडणीसाठी पूर्ण क्षमतेनं काम करू शकतो. पण आपलं घोडं नेमकं इथंच अडतं. शिकून पुढं काय करायचं हा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतो. त्याचं मूळ कारण काय आहे माहित आहे, तर त्याचं मूळ कारण असं आहे की शिक्षणाचं खरा अर्थच आपल्यापर्यंत आणखी उतरलेला नाही. मला म्हणून तर म्हणावंसं वाटलं मगाशी की मेकॉलेंचा जो पाझर सिद्धांत आहे त्यांनी सुरू केलेलं शिक्षण आणखी आपल्यापर्यंत पाझरलंच नाही. हे असं का बरं घडलं, तर विद्यार्थी असतील किंवा पालक असतील यांच्या आपल्या जीवनाकडून असणाऱ्या अवास्तव अपेक्षा. म्हणजे एखादी गोष्ट मिळवायची असेल तर खूप गतीनं मिळायला हवे किंवा लगेच मिळायला हवे अशी मानसिकता निर्माण झाल्यामुळं आपण त्या शिक्षणाकडे फक्त नोकरी म्हणून पाहू लागलो. तिच्याकडे आपण जीवन जगण्याची कला किंवा चांगला आणि वाईट यातला फरक समजून देणारं एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून पाहत नाही. आता पदवीनंतर कोणत्या कोणत्या शिक्षणात तुम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, तर सर्वांनी ऐकलेली गोष्ट UPSC, MPSC, त्याच्याच जोडीला काही जणांनी ऐकले असेल, काही जणांना माहिती नसेल, IBPS म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये असणाऱ्या नोकरीच्या संधी आहेत. शिवाय पदवीनंतर आपल्याला तलाठी बनता येईल, मंत्रालयीन क्लर्क बनता येईल, जिल्हा परिषद, पंचायत समिती, न्यायालय अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये किंवा सरकारी कार्यालयामध्ये आपल्याला लेखनिक म्हणून नोकरी मिळू शकते. पण आता पदवी पूर्ण केली जाते, मात्र त्याच्या जोडीला आवश्यक असणारा एखाद दुसरा कॉम्प्युटरचा कोर्स, उदाहरणार्थ MSCIT, CCC किंवा त्या क्षेत्राला आवश्यक असणारं टायपिंगचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. मग मराठी आणि इंग्रजीतील टायपिंगचं प्रमाणपत्र किंवा तो असणारा कोर्स आपल्याला करणं क्रमप्राप्त ठरतं. मग त्यानंतर आपल्याला ह्या वेगवेगळ्या सरकारी कार्यालयामध्ये नोकरी मिळू शकते. आता मी थोडंसं तुम्हाला UPSC आणि MPSCच्या संदर्भात माहिती देईन. ती अशी, तर UPSCच्या माध्यमातून IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, IPS इंडियन पोलीस सर्व्हिस, IFS इंडियन फॉरेन सर्व्हिस, IRS इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस
अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला जाता येतं. आता त्याच्याच जोडीला इंजिनिअरिंगचा ज्याचा डिप्लोमा कंप्लीट झालेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा ह्या यूपीएससी थ्रू एक्झाम घेतल्या जातात आणि ह्या एक्झामला सामोरं जात असताना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या 3 टप्प्यामधून आपल्याला सामोरं जावं लागतं. यूपीएससीची एक्झाम ही केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतली जात असते. ही सगळी जी पदं आहेत ही पदं जिल्हा स्तरावरतीच असणारे जे अधिकारी वर्ग असतात, कलेक्टर असतील, महानगरपालिका आयुक्त असतील, अशा वेगवेगळ्या पदांवरती आपल्याला आपली निवड होऊ शकते. हे झालं यूपीएससीच्या बाबतीत. आता आपण एमपीएससीच्या बाबतीत विचार करताना आपल्याला डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, बीडीओ, पीएसआय, एसटीआय, मंत्रालयीन सहाय्यक, असिस्टंट अशा प्रकारच्या पदांवरती आपली निवड होऊ शकते. यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास करत असताना पूर्व परीक्षेसाठी, मुख्य परीक्षेसाठी आणि मग मुलाखतीसाठी अशी एकूण 3 टप्प्यामध्ये तयारी करावी लागत असते. ही तयारी करत असताना आपण खूप शांत पद्धतीनं अभ्यास करणं गरजेचं असतं. तो अभ्यास पूर्ण केल्यानंतर आपल्याला मग ह्या वेगवेगळ्या पदावरती आपली निवड होऊ शकते. त्याचप्रमाणे अलीकडं IBPSच्या मार्फत जी भरती केली जात असते त्या भरतीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या बँकांमध्ये आपली निवड होऊ शकते. मग त्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा खाजगी बँका असतील, ह्या प्रत्येक बँकांच्या मध्ये जी पदं भरली जातात ती पदं IBPS मार्फत भरली जातात. आता आपल्याला आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ह्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला नोकरी मिळू शकते. अशा अनेक क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. गरज कशाची आहे? आपलं ध्येय निश्चित करून प्रामाणिक प्रयत्नांची आवश्यकता येत असते. या क्षेत्रांमध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करताना जिद्दीने प्रयत्न करायला हवा, कष्ट करण्याची तयारी असायला हवी. असं जरी असलं तरी सुद्धा अपयश आल्यानंतर ती पचवण्याची ताकद आपल्यात असायला हवी. जीवन आणि नोकरी हे पूर्णपणे वेगळे घटक आहेत. जीवनातील महत्वाचा भाग शिक्षण हा आहे. शिक्षणातील काही अंश म्हणजे नोकरी आहे. ती सर्वस्व असू शकत नाही याची आपण अगोदर खात्री करून घेतली पाहिजे. आणि त्यामुळंच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेली कमवावं शिका योजना ही संकल्पना खूप महत्वपूर्ण आहे. ती यासाठी की विद्यार्थी शिक्षण घेत असताना अनेक अडचणींना सामोरं जात असतो. त्यातूनच त्याच्या जीवनाची जडणघडण होत असते. तो विद्यार्थी जीवनात यशस्वी होतो. कितीही अडथळे आले तरी पार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये येत असते. माझं सर्व तरुण विद्यार्थी मित्रांना शिक्षण घेत असताना एक छोटंसं सांगणं असं असेल ते म्हणजे प्रमाणपत्र व गुणपत्रक मिळविण्यासाठी शिक्षण न घेता, काय म्हणतोय पहा, प्रमाणपत्र व गुणपत्रक मिळवण्यासाठी शिक्षण न घेता प्रमाण पद्धतीने अभ्यास करून गुणवान बनण्यासाठी शिक्षण घ्या, म्हणजे आयुष्यात यशस्वी होता येईल. आयुष्यात आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपण अगोदर गुणवत्ता प्राप्त केली पाहिजे. आपल्यामधील असणाऱ्या कौशल्यांचा विकास केला पाहिजे. तरच मग आपल्या शिक्षणाचा आपल्या जीवनाच्या जडणघडणीमध्ये आणि आपल्या यशस्वी जीवनासाठी उपयोग होईल. तर आज मी आपणाला ज्या शिक्षणाकडे आपलं कसं लक्ष द्यायला हवं आहे हे सांगितलं. प्राचीन कालखंडापासून आतापर्यंतच्या शैक्षणिक परिस्थितीची झालेली वाटचाल सांगितली आणि आज आपण शिक्षण घेत असताना आपल्या समोर असणाऱ्या ज्या संधी आहेत या संधींविषयी आपणाला माहिती दिली. आज इतकंच आपल्याला मी सांगेन की शिक्षणाकडे पाहत असताना नोकरी म्हणून न पाहता मला माझ्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये शिक्षणाचा योग्य पद्धतीनं वापर व्हायला हवाय, वापर करता यायला हवाय या दृष्टीनं पहा. आणि मग तसं शिक्षण घेत असताना आता जी मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, त्या संधीसाठी आपण
तयार राहणं खूप गरजेचं आहे. तरच आपल्याला आपलं ध्येय गाठता येईल.